चला बघूया काय बनवाले आई. अरे बापरे, लाल मिरची. हे लाल मिरची मध्ये काय आहे? लाल मिरची मध्ये लाल मिरची, बॅडगी मिरची आणि लवंग मिरची आणि धुवून घ्यायचं. धुवून घेऊन त्याला दह्यामध्ये 4 घंटे भिजवून हे ठेवायचं. हे काय आहे? हे कोथिंबीर आणि हे कढीपात आणि 1 चमचा जिरा आणि हे गुळ आणि ही चिंच आणि हे लसूण. अच्छा, हे सगळं सामग्री मिळून तुला बनवायचं. अच्छा, बघूया पुढे काय करतेस. हे आम्ही मिक्सी जारमध्ये टाकतो. 100 ग्राम बॅडगी मिरची, 50 ग्राम लवंगी मिरची. अच्छा, हे याच्यामध्ये टाकलं दही आणि मिरची आणि हे 1 चमचा जिरा आणि हे गुळ आणि हे चिंच 4 पाकळ्या आणि एवढी लसूण 2-3 मोठे लसूण सोलून घ्यायचं. आता हे एवढी कोथिंबीर आणि एवढी कढीपात. अच्छा, हे सगळं घालायचं. हे सगळं याच्यामध्ये घालायचं. अच्छा, वाटून घ्यायचं आता. आता वाटून घ्यायचं. आता बघा मंडळी, हे झाली आमची चटणी. अच्छा, आता कढाईमध्ये तेल घातलेलं आहे. आता लाल मिरची, राई जिरा. राई जिराच्या नंतर ही आली आमची लाल मिरचीची चटणी. अच्छा, मिक्सर मध्ये तू वाटलेलं ते चटणीला आता फ्राय करायचं. अच्छा, हळूहळू बघा. ही आहे आमची घरगुती दही लसूण मिरचीची चटणी. ही आहे ना दह्यासोबत आणि लाल मिरचीची दह्याची चटणी. चपाती सोबत, भाकरी सोबत, भातासोबत. हे कढईमध्ये तू एकदा काहीतरी भाजत होतीस तेव्हा तुझ्या हाताला लागलेलं. हे मला जळालं. हे कढाईपासूनच माझं 2 बोट 4 बोट जळाले. तेल पडलेलं नाही कढाईचं. हे म्हणूनच माझा व्हिडिओ बनवून थांबलेला. बरोबर. दाखव जरा 4 बोट. मंडळी, जरा तुम्ही अशी कढाई असेल तेल असेल तर जरा सांभाळून करा. हे असं माझ्या आईचे हातावर तेल पडलं होतं. त्याच्यापासूनच माझे हात. चला मंडळी,